आणि वडेट्टीवारजी, तुम्ही या ठिकाणी मंत्री असताना, ओबीसी मंत्री असताना तुम्ही काय दिवे लावले हे महाराष्ट्राला माहिती आहे. महाज्योतीमध्ये काय काय भ्रष्टाचार झाले हे जनतेला माहिती आहे. त्यामुळं फक्त 15 दिवस झाले, फक्त 15 दिवस मी ओबीसी कॅबिनेट सब कमिटीचा चेअरमन झालो आहे. त्यामुळे जरा धीर धरा. महाराष्ट्रामध्ये एकाही ओबीसी समाजाच्या कुठल्याही जातीवर धक्का लागणार नाही, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. राजकारणाचं दुकान मांडतायत वडेट्टीवारनी राजकारणाचं दुकान मांडलं आहे. ओबीसी समाजाच्या नावाने ते राजकारण करतायत. मी त्यांना दाव्याने सांगतो, त्यांनी इकडं डायस द्यावा, मी इकडं डायस देतो. ओबीसी समाजाकरता काँग्रेसनी कशी फसवणूक केली ओबीसी समाजाची? काँग्रेसनी कधीही ओबीसी समाजाला संवैधानिक दर्जा दिला नाही. आमच्या प्रधानमंत्री मोदीजींनी दिला. जातनीय आहे, जनगणना करा याकरता वडेट्टीवार तुमच्या काँग्रेसच्या सरकारने वल्गना केल्या. आमच्या मोदीजींनी जातनीय आहे, जनगणना करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यामुळं वडेट्टीवारचं ही जी नौटंकी आहे, ओबीसी समाजाच्या आंदोलनाला हातात घेऊन ते आपला राजकारण करण्याचा प्रयत्न करतात आहे.